नमस्कार. ॲब्सोल्यूट वेलनेस क्लिनिकमध्ये आपण पीसीओडीची चिकित्सा एक वेगळ्या अप्रोचने करत असतो. यामध्ये जे काही पेशंटचे कन्सर्न्स आहेत त्यानुसार आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. यामध्ये थिन पीसीओएस आहे आणि ओबेस पीसीओएस आहे. यासाठी आपण काही इन्व्हेस्टिगेशन्स आपण त्यांना सांगत असतो. यामध्ये ॲड्रिनलिन्स म्हणजे FSH आहे किंवा DHEAS आहे, यासारख्या तपासण्या करून त्यांना थिन पीसीओएस आणि ओबेस पीसीओएस हे कॅटेगराईज करतो. कारण ह्या थिन पीसीओएस आणि ओबेस पीसीओएसची कॅटेगरी हे पॅथॉलॉजी ही टोटली वेगळी असते. तसंच क्लिनिकली म्हणजे ज्यांना जे काही सिम्पटम्स आहेत की तरुण मुलींमध्ये आढळणारे सिम्पटम्स म्हणजे ॲक्ने आहे, हिरोसुटिझम आहे, वेट गेन आहे, तसंच मिडल एजमध्ये इन्फर्टिलिटी आहे किंवा मूल न होणं आहे किंवा मूल राहिलं तरी गर्भ न राहणं, तसंच एल्डरली वुमेनमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण हे खूप वाढलेलं असतं. यामध्ये सर्वायकल कॅन्सर्स आहेत, फायब्रॉइड्स आहेत, ब्रेस्ट फायब्रॉइड्स आहे, यासारखी लक्षणंही दिसत असतात. त्यामुळे ह्या पीसीओडीची चिकित्सा करताना होलिस्टिक पद्धतीने आम्ही करत असतो. यामध्ये डाएट आहे, लाईफस्टाईल आहे, तसंच काही सर्टन हर्ब्स, मेडिसिनल हर्ब्स आम्ही या ट्रीटमेंटमध्ये वापरत असतो. सगळ्यात महत्त्वाचं की कंटेम्पररी मेडिसिन्समध्ये पीसीओडीच्या कुठल्याही पेशंटला मेटफॉर्मिन नावाचं मेडिसिन हे सर्रासपणे किंवा खूप मोठ्या प्रमाणात देतात. परंतु आमच्याकडे पेशंटच्या कन्सर्न्स आणि प्रत्येक पेशंट हे वेगळी लक्षणं घेऊन येत असतो, वेगळी पॅथॉलॉजी त्याची असते. यानुसार आमच्या पीसीओडीच्या मुलींची चिकित्सा आम्ही आमच्या सेंटरमध्ये करत असतो. आणि ह्या अगदी स्पेसिफिक ट्रीटमेंट झाल्यामुळे पीसीओडीच्या मुलींचे कन्सर्न्स लवकर दूर होतात आणि त्या पीसीओडीपासून मुक्त होतात. सो थँक्यू.